आपल्या घरामध्ये बरकत आणण्यासाठी, आपल्या घरात असणारं जे दारिद्र्य आहे हे नष्ट करण्यासाठी, घरात असणारी जी गरिबी आहे ती कुठेतरी कमी करण्यासाठी आणि आपल्या घराची भरभराट होण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मग तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आर्थिक प्राप्ती होण्यासाठी, घरामध्ये असणाऱ्या अवलक्ष्मीचा नाश करण्यासाठी, घरात नेहमी सकारात्मकता आणण्यासाठी आणि तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. मग आज रात्री झोपताना, खरं तर कुठल्याही दिवसापासून तुम्ही हा उपाय करू शकता, फक्त रात्री झोपताना हा उपाय करायचा आहे. उपाय जो आहे तो लवंगाचा आणि मिठाचा आहे. या उपायाने तुमच्या आयुष्यातील अर्ध्या समस्या ह्या सहज सुटून जातील. कामात कितीही अडथळे येत असतील, कितीही दोष येत असतील, कितीही विघ्न येत असतील, तर ती कुठेतरी नष्ट होत जातील आणि तुमची कामं पूर्ण होतील. घरातील तुमचे करते कमवते पती आहेत, पण पतीच्या कामात सतत अडथळे येत आहेत. जर महिलांनी हा उपाय आपल्या पतीसाठी केला तर नक्कीच तुमच्या पतीच्या कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या पतीला प्रत्येक कामात यश मिळेल. जर हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी केला, मुलांच्या शैक्षणिक गोष्टींसाठी केला, जर त्यांना कुठल्याही एखाद्या संकटाला सामोरं जावं लागत असेल किंवा तुमची मुलं काही व्यवसाय करत आहेत पण त्यामध्ये सतत त्यांना अडचणी येत आहेत, तर तुमच्या मुलांच्या यशासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता. तसंच आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती खूप जास्त असेल, घरामध्ये तांत्रिक बाधा असेल किंवा घरात खूप आजारपण साठलेलं असेल, लक्ष्मी सतत घरातून काढता पाय घेते, पैसाच टिकत नाही, अशा काही समस्या असतील तरीही तुम्ही हा उपाय करू शकता. शिवाय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी प्रत्येकाच्या आयुष्यात घडते ती म्हणजे कर्जबाजारी झालेले आहात, कर्ज कसं फिडावं हे कळत नाही, कर्ज फिटलं जात नाही, तर या उपायाने तुमची कर्जातूनही मुक्तता होईल. फक्त रात्री झोपताना आपल्याला हा उपाय करायचा आहे. व्यवस्थित उपाय करा आणि सांगितल्या पद्धतीनेच हा उपाय करा. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाल, मग 12 वाजता जाल, 11, पण 12च्या आत, 11:30ला जाल, तुम्ही 10 वाजता झोपाल, कोणी 9 वाजता झोपतं, कोणी 8 वाजता पण झोपतं, त्याच्यात थोडा वेळ अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. याच्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे काळ्या रंगाचं वस्त्र. एक छोटंसं तुम्ही नॉयलॉनचं घ्या, रेशमी घ्या, कुठलंही घ्या, अगदी कोरच असलं पाहिजे असं काही नाही. घरात एखादं असेल रियूज झालेलं ते घेतलं तरीही चालेल, फक्त ते काळ्या रंगाचं कापड असावं. आता सगळ्यात पहिले या काळ्या रंगाच्या कापडावरती तुम्हाला 1 मूठभर मीठ घालायचं आहे. 1 मूठभर मीठ. आपल्या घरात जर जाडं खड्यांचं मीठ असेल तर आवर्जून ते घ्या, कारण ते मीठ उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी असतं, कारण त्यावरती कुठल्या प्रक्रिया झालेल्या नसतात. पण जे बारीक मीठ असतं ते प्रक्रियायुक्त असतं आणि त्यामुळे ते उपाय करण्यासाठी थोडं लेट लाभ देतं, पण तरीही चालेल. वाटलेलं मीठ घेतलं तरीही चालेल. आता या मिठाच्या वरती तुम्हाला सगळ्यात पहिले 4 आपले काळे मिरी असतात, अख्खे गोल असणारे जे काळे मिरी असतात, हे 4 काळे मिरी ते मिठाच्या वरती तुम्हाला ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला 4 अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या आहेत. खडा मसाल्यात आपण ज्या लवंगा वापरतो ह्याच लवंगा, 4 शाबीत लवंगा तुम्हाला त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. ठीक आहे. यानंतर हे जे कापड घेतलेलं आहे, आता समजा हे कापड घेतलेलं आहे, यामध्ये घातलेलं आहे, ते सगळं या 4 बाजूंनी किंवा असं व्यवस्थित ते उचलायचं आणि याची पुरचुंडी करायची, याची एक पोटली करायची. आता ही जी पुरचुंडी आहे, गाठ मारणं शक्य असेल तर गाठ मारा, नाहीतर काळ्या रंगाचा जो दोरा असतो, काळ्या रंगाचा जो धागा असतो तो धागा घ्या आणि धागा जो आहे तो असा वरती गुंडाळा, त्याला एक घट्ट गाठ मारा. आता ही पुरचुंडी तयार होईल. ही व्यवस्थित तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक कोपऱ्यात ही पुरचुंडी फिरवायची आहे. तुमच्या घरामध्ये जे वॉशरूम म्हणजे जे टॉयलेट वगैरे असतं तिथे फक्त न्यायची नाही, नाहीतर तुम्ही स्वयंपाकघरात, बेडरूममध्ये, लिव्हिंग एरियात सगळीकडे ही पोटली फिरवा. घरातील एखादा व्यक्ती खूप जास्त बाधित असेल, खूप जास्त त्याला काही गोष्टींचा त्रास होत असेल
तर त्या व्यक्तीवरून ही जी पोटली आहे ती ओवाळा. 7 वेळा उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळून घ्या. घरातल्या सगळ्या सदस्यांवरून तुम्ही ओवाळली तरीही चालेल. त्यानंतर ही जी पुरचुंडी आहे ही तुम्हाला जिथे तुम्ही झोपता, रात्री तुम्ही जिथे झोपणार आहात तर तुमच्या उशीखाली ठेवायची आहे. ठीक आहे, रात्री झोपताना ही काळी पुरचुंडी उशीखाली ठेवायची आहे. सकाळी 5:30, कमीत कमी 5-5:30च्या त्याच्या आधी उठत असेल तर उत्तम, पण 5 ते 5:30च्या दरम्यान तुम्हाला आवर्जून उठायचं आहे, सूर्यास्ताच्या अगोदर. सकाळी लवकर उठून घराच्या बाहेर जायचे, अंघोळ नाही करायची, काहीही नाही करायचं, घराच्या बाहेर जायचं आणि ही जी पोटली आहे ही खोलायची. तिचा जो दोरा आहे तो खोलायचा व्यवस्थित. त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या 4 लवंगा आणि ज्या 4 काळ्या मिऱ्या आहेत त्या 4 दिशांना फेकायच्या. अगोदर 4 दिशांना काळे मिरी फेकायचे, मग 4 दिशांना लवंग फेकायच्या आणि त्यामध्ये घातलेलं जे मीठ आहे आणि त्यासोबत असलेला जो काळा कपडा आहे, तर हे जे मीठ आहे हे दक्षिण दिशेला, एकाच मीठ फक्त दक्षिण दिशेला फेकून द्यायचं आणि जे 4 काळी मिरी 4 लवंग आहेत ह्या 4 दिशांना फेकायच्या. काळ्या रंगाचा कापड जो आहे तोही तिथेच टाकायचा आणि त्यानंतर मग घरामध्ये तुम्ही जाऊ शकतात. लक्षात ठेवा, घराच्या बाहेर एक मगभर पाणी ठेवा, स्वच्छ हात धुवा. तुम्ही टेरेसवरून, आता गावातली लोक करू शकतात, पण सिटीमध्येचे लोक राहतात तर त्यांना काही अडथळे असतील की त्या बिल्डिंगच्या खाली जाऊन कसं करणार, तुम्ही टेरेसवरून किंवा तुमच्या बाल्कनीतून हा उपाय केला तरी चालेल. पण बाल्कनीमध्ये तुमच्या एक मगभर किंवा एक बादलीभर पाणी घेऊन जा आणि हा उपाय केल्यानंतर स्वच्छ हात धुवा, थोडंसं पाणी पायावर घ्या आणि त्यानंतर घरात प्रवेश करून स्वच्छ पवित्र स्नान करा. हा उपाय तुम्ही समजा शनिवारी केला आहे, म्हणजे आजच्या दिवशी आज शनिवार आहे आणि मी आज हा उपाय केला, तर जो पुढचा शनिवारी येईल त्या दिवशीही हा उपाय करायचा आहे. ज्या दिवशी, आता समजा मी रविवारी हा उपाय केला, सोमवार आहे, मी सोमवारी उपाय केला, मंगळवारी केला आहे, तर पुढचा सोमवारी त्या दिवशी सेम या पद्धतीने हा उपाय करा. ज्या दिवशी तुम्ही हा उपाय कराल आठवड्यातील, तर त्याचा पुढचा आठवड्यातील तोच जो वार असेल त्या दिवशी तुम्हाला पुन्हा हा उपाय करायचा आहे. असा हा उपाय तुम्हाला 5 आठवडे, म्हणजे आठवड्यातील 5 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. प्रत्येक आठवड्यातील 1 दिवस, पुढच्या आठवड्यातील 2रा दिवस, त्याच्या पुढच्या आठवड्यातील 3रा दिवस, फक्त तो दिवस एकच असावा. ठीक आहे, 5 आठवड्यामध्ये तुमच्या आयुष्यातील 90% समस्या ह्या सुटत जातील. तुमच्या जीवनातील अडथळे दूर होतील, पैशांची कामं झटाझट होऊ लागतील. तुमच्या जीवनामध्ये जी गरिबी आणि दरिद्रता आहे, जिला आपण 18 विश्व दरिद्रता म्हणतो, ती कुठेतरी कमी होत जाईल आणि मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होत जाईल. साधा उपाय आहे, सोपा उपाय आहे, पण विशेष प्रभावी उपाय आहे. काळी मिरी असेल, मीठ असेल किंवा मग लवंग असेल, 3ही गोष्टी लक्ष्मीप्रिय असणाऱ्या गोष्टी आहेत आणि नकारात्मकता संपवून घरात सकारात्मकता आणणाऱ्या गोष्टी आहेत. तसंच काळं वस्त्र जे आहे, हे काळं वस्त्र नकारात्मकता शोषण्यासाठी अत्यंत पॉवरफुल मानलं जातं. जेव्हा या काळ्या वस्त्रात तुम्ही ह्या गोष्टी घालून तुम्ही घरातील सगळ्या दिशांना ह्या वस्तू फिरवाल, त्या क्षणात घरातील निगेटिव्हिटी, अवलक्ष्मी सगळं त्यात साठलं जाईल आणि जेव्हा तुम्ही तुमच्या उशीखाली हे ठेवाल तेव्हा अख्ख्या रात्रीमध्ये तुमच्यात असणारी नकारात्मकता, निगेटिव्हिटी सगळं येईल. ज्या इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करत असाल किंवा केल्या असतील तर त्याची एक ऊर्जा त्यात निर्माण होईल आणि जेव्हा सकाळी सूर्यास्ताच्या अगोदर ह्या वस्तू घराच्या बाहेर फेकून द्याल तेव्हा लक्षात ठेवा, घरातील अवलक्ष्मी कायमची घराच्या बाहेर निघून जाईल. आणि जेव्हा अवलक्ष्मी, नकारात्मकता जाईल तेव्हा नक्कीच घरात सकारात्मकता येईल, लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग खुला होईल, इच्छा पूर्ण होतील, अडथळे दूर होतील. करत्या कमवत्या व्यक्तीला त्याच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल आणि तुमची स्वप्न पूर्ण होतील. व्यवसाय उद्योगासाठी केला असेल तर तुम्ही ही पोटली जी आहे ही जर तुम्ही तुमच्या पतीसाठी किंवा तुमच्या मुलांच्या व्यवसायासाठी हा उपाय केला असेल तर लक्षात ठेवा, मुलांवरून ती तुम्हाला उजवीकडून डावीकडे 7 वेळा ओवाळायची आहे. जर तुम्ही तुमच्या पतीच्या आयुष्यासाठी केलेला आहे हा उपाय तर पतीवरून 7 वेळा ओवाळून घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.